नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयामधील लिपिक व शिपाईची भरती तसंच मुंबई उच्च न्यायालय त्याच्यानंतर त्याची जी खंडपीठ आहेत नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांची जी भरती आहे ती कोण म्हणजे यांच्या परीक्षा कोण घेणार, MPSC घेणार की TCS IBPS घेणार, त्या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत. आणि ऑथेंटिक आणि अधिकृत अशी माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये जिल्हा न्यायालय भरती आणि उच्च न्यायालय भरती दोन्हीची तयारी होणार आहे आणि लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांची तयारी या एकाच ई बुकमधून तुमची होणार आहे. आणि आत्तापासून अभ्यास केला तर परीक्षेपर्यंत तुमचा अभ्यास पूर्ण होईल. तर निश्चित आणि परीक्षेमध्ये यातले जशास तसे बरेचसे प्रश्न विचारले जातात, हा अगोदरचा अनुभव आहे. आता हे पहा की 1 जानेवारी 2026 पासून सरळ सेवा भरतीमधील ज्या गटच्या परीक्षा आहेत ड्रायव्हर सोडून त्या परीक्षा MPSC मार्फत घेतल्या जाणार आहेत असं GR 2024 आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये नगर परिषदच्या परीक्षा TCS IBPS घेणार आहे, परंतु इतर जे आहेत त्या MPSCकडे जातील असा तो GR आहे. आता नेमकं जिल्हा न्यायालय भरतीचं काय होईल तर एक लक्षात ठेवा, लिपिक पदाच्या ज्या परीक्षा आहेत ना त्या ऑलरेडी MPSCकडे गेलेल्या आहेत, ज्या थेट राज्य शासनाची डिपार्टमेंट आहेत त्यांच्या. परंतु मुंबई उच्च न्यायालय असेल, जिल्हा न्यायालय असेल यांच्यामधील जी लिपिक पदं आहेत त्यांच्या परीक्षा MPSCकडे गेलेल्या नाहीत. मग हाच अधिकृत आधार आहे की आगामी याच्यामध्ये सुद्धा जिल्हा न्यायालयामधील लिपिक आणि शिपाई तसंच मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठ म्हणजे औरंगाबाद खंडपीठ त्यामधील लिपिक आणि शिपाईचे ज्या परीक्षा आहेत त्या MPSCकडे जाणार नाहीत. तर त्या परीक्षा TCS मार्फतच घेतल्या जाणार आहेत, हे लक्षात असू द्या. त्यामुळं मागच्या वेळेस ज्या पद्धतीचा पेपर पॅटर्न होता जिल्हा न्यायालयामध्ये आणि उच्च न्यायालयामध्ये त्याच पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा. त्या परीक्षा MPSCकडे जाणार नाहीत, तर त्या परीक्षा TCS मार्फतच घेतल्या जाणार आहेत. जिल्हा न्यायालयाची दोन्ही पण लिपिक आणि शिपाई आणि मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक आणि शिपाईसुद्धा TCS मार्फतच घेतल्या जाणार आहेत. त्यामुळं TCS पॅटर्ननुसार अभ्यास करा. आणि आत्ता नागपूर खंडपीठामध्ये जे शिपाईचा पेपर झाला, शिपाईचे प्रश्न त्याच स्वरूपाचे उच्च न्यायालयामध्ये विचारले जाणार आहेत. आणि जिल्हा न्यायालयाचं तर आपली माहिती आहे सर्वांना, त्या संदर्भात डिटेल्समध्ये माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. आणि आता रोजच्या रोज न्यायालय भरतीचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर येणार आहेत मोफतमध्ये, ते तुम्ही पहा, निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आता प्रश्न असा आहे, परीक्षा TCS घेणार हे तुम्हाला कळलं आहे. मग आता जाहिरात कधी येऊ शकते तर फेब्रुवारी नंतर म्हणजे फेब्रुवारी 2026 नंतर कधीही जाहिरात येऊ शकते. 31 जानेवारी 2026पर्यंत जाहिरात येणार नाही, एवढं डोक्यात ठेवा. त्याच्यानंतरच जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयामधील विविध पदांच्या जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.